देवेंद्र फडणवीस यांनी सकाळच्या शपथविधीचा मुद्दा आत्ताच का काढला असावा यावरून आता अनेक तर्कवितर्क केले जात आहेत आणि या संदर्भात राजकारणातल्या कितीतरी शक्यता देखील दडलेल्या आहेत। पहाटेच्या शपथविधीच्या चर्चेला सुरुवात झाली ती सुद्धा एबीपी माझाला जयंत पाटील यांनी दिलेल्या एका मुलाखतीपासून। त्यानंतर आलेल्या देवेंद्र फडणवीसांच्या खुलाशाला खोटं ठरवून पवार कुटुंबाच्या सदस्यांच्या प्रतिक्रिया आल्या। संजय राऊत यांनीही देवेंद्र फडणवीस यांना खोटं ठरवलंय। नेमकं काय घडतंय या सगळ्या संदर्भात पाहूया रिपोर्ट। त्यावेळी राष्ट्रपती राजवट होती। राष्ट्रपती राजवट उठवण्याच्या काही शिवाय दुसरा पर्याय नव्हता। त्या अनुषंगाने केलेली एखादी खेळी असू शकते ती। जयंत पाटलांनी एबीपी माझावर केलेल्या याच गौप्यस्फोटाने राज्याच्या राजकारणात 3 वर्षांनंतरही पुन्हा त्या पहाटेच्या शपथविधीची चर्चा सुरू झाली। राष्ट्रपती राजवट उठवण्याची ती शरद पवारांची खेळी होती या दाव्यांना खोडत देवेंद्र फडणवीसांनी काल अनेक गौप्यस्फोट केले। पण हे गौप्यस्फोट किमान 2 वर्षांपूर्वी एबीपी माझा सोबतच्या अनौपचारिक गप्पांमध्ये देवेंद्र फडणवीसांनी केले होते। गौप्यस्फोट क्रमांक 1, पहाटेचा शपथविधी शरद पवारांच्या सूचनेनुसारच झाला होता। कांग्रेस के साथ तुम नहीं जा सकते थे, हमने एनसीपी के साथ बातचीत की और उस समय भी प्रस्ताव एनसीपी की तरफ से ही आया था और करीब करीब हमारी बातचीत फाइनल भी हुई। और चूंकि यह कैमरा नहीं है तो बताने में कोई हर्ज नहीं है कि हम लोगों ने सरकार बनाने की सारी कवायद भी पूरी की। We concluded the negotiations including which portfolios, उसके साथ साथ which guardian ministers, ये सारी चीजें फाइनल हुई। और and not with Ajit Pawar, it was with Mr. Sharad Pawar. So we finalized everything with Mr. Sharad Pawar. गौप्यस्फोट क्रमांक 2, राष्ट्रपती शासन उठवण्याचं राष्ट्रवादीचं पत्रही आपणच ड्राफ्ट केलं होतं। राष्ट्रपति शासन जो लगा तो एनसीपी ने उसकी जो चिट्ठी दी वो चिट्ठी भी मैंने लिखी थी। आई ड्राफ्टेड द एंटायर लेटर और मैंने वो लेटर उनके थ्रू भिजवाया। तो सारी चीजें हमारी करीब करीब फाइनल हो गई थी क्योंकि शिवसेना वॉज एडमेंट, दे वर नॉट रेडी टू इवन टॉक। वो बिल्कुल बातचीत के लिए भी तैयार नहीं थे। पहाटेच्या शपथेवर थेट प्रश्न विचारलेला नसतानाही देवेंद्र फडणवीस यांनी या शपथविधीचे तपशील जाहीर केले। पुढे माध्यमांनी विचारलेल्या उपप्रश्नांनाही त्यांनी टाळलं नाही। त्यामुळे फडणवीसांनी असे का केले असावे याची चर्चा सुरू झाली आहे। पहिली शक्यता ही आहे की महाराष्ट्रामध्ये 2 विधानसभेच्या पोटनिवडणुका सुरू असताना असा गौप्यस्फोट केल्यामुळं मतदारांच्या मनामध्ये कन्फ्युजन तयार करणं। दुसरी शक्यता ही की खरंच असं झालेलं असू शकतं जे देवेंद्र फडणवीस हे सांगतायत। तिसरी शक्यता ही की आपल्या राजकीय जीवनामध्ये श्री अजित पवार यांच्याबरोबर जाऊन आपण जो शपथविधी केला ती आपली एक मोठी चूक होती असं यापूर्वी त्यांनी सांगितलेलं आहे, पण ते कोणाच्या तरी सांगण्यावरती झालं होतं असं सांग। चौथी शक्यता ही की राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी जर भविष्यात कुठे एकत्रित येणार असतील तर त्याची आत्तापासून पायाभरणी सुरू करणं, कारण सध्या सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी सुरूच आहे। पुढची शक्यता ही की शिवसेनेच्या गोठामध्ये कुठे ना कुठेतरी अस्वस्थता निर्माण करणं। पुढची शक्यता ही की श्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल पक्षश्रेष्ठी नाराज आहेत आणि त्यातली जी वेगवेगळी कारणं सांगितली जातात त्यापैकी त्यांची श्री शरद पवार यांच्याबरोबर वाढत असलेली सलगी हे जे एक कारण आहे तीही शक्यता नाही आहे असं दाखवून देणं। अशा अनेक शक्यतांचा मेळ श्री देवेंद्र फडणवीस यांनी या एका खुलाशातनं साधलेला। पहाटेचा शपथविधी ज्या दिवशी झाला त्याच्या काही दिवस आधी शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 40 मिनिटं गहन चर्चा झाली होती। फडणवीस सांगतायत तशी राज्यात सत्तेत वाटा आणि केंद्रात 2 मंत्रीपदं अशी ऑफर दिल्याच्या बातम्याही आल्या होत्या। सुप्रिया सुळे यांना मंत्री केलं जाणार होतं। आधी अशा बातम्यांचा राष्ट्रवादीने इन्कार केला होता, पण नंतर अशी ऑफर असल्याचं पवारांनीही सांगितलं होतं। पण फडणवीसांनी केलेले आताचे गौप्यस्फोट मानायला मात्र पवार कुटुंब तयार नाहीये। देवेंद्र
हा एक सुसंस्कृत माणूस आहे, सभ्य माणूस आहे आणि असंच त्याचा आधार घेऊन अशा प्रकारचे सेशन ते करतील असं मला कधी वाटलं नाही. त्यांनी ऑन कॅमेरा म्हणायला पाहिजे ना, ऑफ कॅमेरा मी हे बोलतोय असं ते काल बोलले. दुर्दैव आहे की सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये आमची देवेंद्रजींकडून जास्त अपेक्षा होती, तुमसे उमेद नव्हती. आम्हाला असा एक गैरसमज म्हणा की देवेंद्रजी एक अतिशय सुसंस्कृत राजकारणी आहेत जे विकासासाठी मुख्यमंत्री झाले. तर विकास सोडून आज राज्यामध्ये सगळंच चाललं. पण लोकांमध्ये काय भावना आहे याचा अंदाज BJPला त्या ठिकाणी कुठंतरी आलेला आहे आणि शिंदे गटाचा खूप फायदा येत्या काळामध्ये होईल असं कदाचित त्यांच्या सर्वेमध्ये त्या ठिकाणी दिसत नसावं. म्हणून आपण म्हणतो तसं की काही प्रमाणात एक सिंपती घेण्याचा, लोकांकडनं सहानुभूती घेण्याचा प्रयत्न हा BJPकडनं होतोय का हे त्या ठिकाणी आपल्याला बघावं लागेल. त्यामुळे याच्या पलीकडे जाऊन मला या बाबतीत काही बोलायचं नाही. खरं जर आपल्याला कळवायचं असेल तर पवार साहेब आणि अजितदादाच या बाबतीत सांगू शकतात. पहाटेच्या शपथेच्या प्रयोगावेळी आणि त्यानंतरही अजित पवार यांच्यावर बरीच टीका झाली. अजित पवार भावनिक आहेत, पुरोगामी विचारांशी बांधील नाहीत अशी टीका सुरू झाली होती. त्यावेळी अजित पवारांचा पुतळाही जाळण्यात आला होता. पण देवेंद्र फडणवीसांच्या तपशीलवार खुलाशामुळे अजित पवारांची प्रतिमा मात्र सुधारण्यास मदत होणार आहे. मागच्या 28-30 वर्षापासून मी देवेंद्रजींना ओळखतो. असत्य बोलून कधी राजकारण देवेंद्रजी करणार नाही, करत नाही. आणि ते प्रगल्भ नेते आहेत. कुणावर टीका टिप्पणी करून सत्ता मिळवायची आणि षडयंत्र करून सत्ता मिळवायची असं त्यांच्या रक्तात नाहीये. फडणवीसांच्या खुलाशामुळे सेनेच्या उद्धव ठाकरे गटाची अडचण होणार आहे. 2014 साली सुद्धा शरद पवारांनी भाजपने न मागता सरकारला पाठिंबा दिला होता. सेनेची तेव्हा प्रचंड अडचण झाली होती. 6 महिने सेना सरकारच्या बाहेर होती. अजून ते पहाटेच्या शपथविधीतून बाहेर पडलेले नाहीयेत. उद्या ते असं बोलतील 6 महिन्यापूर्वी जो 40-50 आमदारांचा सुरत, गुवाहाटी, गोवा आणि मुंबईत जो शपथविधी झाला तोही शरद पवार साहेबांच्या सांगण्यावरून झाला असे सांगू शकतात. ते एका वैफल्यातून ते बोलतायत. शरद पवार यांच्या पुलोद प्रयोगानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा शपथविधी प्रचंड गाजला आणि आजही गाजतोच आहे. देवेंद्र फडणवीस यांनी त्या शपथेतल्या काही मोठ्या गोष्टी सांगितल्या असल्या तरी जोपर्यंत अजित पवार राहिलेल्या गोष्टी सांगणार नाहीत तोपर्यंत पहाटेच्या शपथविधीची कहाणी सुफळ संपूर्ण होणार नाही. आमची चर्चा ही पवार साहेबांशी झाली होती. बाकी सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही अजितदादांना विचारा, त्या मला का विचारता? अजितदादांकडून वारंवार याच्यावरती उत्तरं देण्यात आवडल्या जाते. मग ते ज्यावेळेस उत्तर देतील त्यावेळेस उरलेलं उत्तर मी देईन. राहुल कुलकर्णी, ABP माझा, उस्मानाबाद. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.